कुठल्याच आईला मृत्यूची भीती वाटत नाही बरं का, कारण त्यांना आपल्या मुलाला मागे सोडण्याची भीती वाटते. कारण त्यांना माहीत आहे की कोणीही त्याच्यावर आपल्यासारखे प्रेम करू शकणार नाही, आपल्यासारखी त्याची काळजी करू शकणार नाही. त्यामुळंच ते प्रत्येक आई भीत असते की आपल्या मागे आपल्या बाळाचे काय होणार, आपल्या मागे आपल्या बाळाचा आनंद कोण टिकवून ठेवणार आणि आपल्या मागे आपल्या बाळाची प्रेम आणि काळजी कोण करणार. श्री स्वामी समर्थ. हाय हॅलो फॅमिली, मी पूजा लाईफस्टाईल वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. गुड मॉर्निंग, शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ फॅमिली. तर आमची सकाळ आज काहीशी वेगळी झाली होती बरं का. ते का आणि कशासाठी म्हणते तुम्हाला व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहिल्यानंतर लक्षात येईल. आणि राज जास्तच रडायला लागला होता, ते पण कशासाठी रडायला ते पण मी तुम्हाला सांगेल, त्यामुळे हा व्हिडिओ कंटिन्यू करा. तर राज ना रात्री उशिरला झोपलेला होता, त्याला ताप पण आलेला होता आणि खूप रडायला पण होता. त्यामुळे म्हटलं सुरुवातीला सकाळी व्हिडिओ स्टार्ट करूयात आणि तो काय बोलतो उठल्यानंतर ते बघूया. चला मग मी उठली, माझं कामं वगैरे सगळं आवरून घेतलं आणि त्याला मी उठवायली होती, कारण काही वेळापूर्वी तो उठून परत झोपलेला होता. त्याला म्हटलं उठ, आपण फ्रेश होऊयात आणि तुला काहीतरी गम्मा देते, कारण तो रात्री रडून झोपला होता ना, तेही मला व्यवस्थित वाटलं नव्हतं आणि थोडासा उशीरच केला होता त्यानं झोपण्यासाठी. तो उठत होता, म्हटलं तोपर्यंत आपलं आवरून घेऊयात. तर दूध वगैरे आलं होतं, ते सगळं गरम केलं. तर सांगा बरं तुमच्याकडे सध्या कसा पाऊस चालू आहे. आमच्याकडे तर रात्रभर पाऊस चालू होता आणि लाईट पण गेलेली होती. त्यासोबत राजसुद्धा खूप रडत होता. मला तर काहीच कळणंसं झालं आणि माझी थोडीशी तब्येत मला बरी वाटत नव्हती. त्याला कितीही समजवलं झोप म्हणून तर तो झोपत नव्हता. त्याला लाईटीशिवाय झोप येत नाही, म्हणजेच फॅन लावल्याशिवाय त्याला झोप येत नाही. पण आज लाईटीचा किंवा फॅनचा काहीच विषय नव्हता. रात्रभर त्याचा दात दुखायला होता ना, त्याच्यामुळे तो तसं बोलत होता. आता बघा उठल्यानंतर तो काय बोलतो. मग लत्ता तसं रडायलास का बघ, ई कर तू, मला सांग तू ई कर फक्त. तुझं जे किडलेले घाण दात आहेत ना ते पडायला लागलेत. तुला म्हणलं होतं मी चॉकलेट वगैरे खाऊ नको, किडतात. तर तू कधी खाल्लास, कधी कॅल्शियममुळे झाले बोलले डॉक्टर. ओके. मग आता ते जे पडायलेत किडके दात, ते पडून स्वच्छ चांगले येऊ द्यायचंय का असं किडकेच घाण राहू द्यायचं, सांग बरं. मग तुला रडायला काय झाला? रडायचं नसते ना बाळा, आम्ही पण रडत होतो. आमचे पण दात पडले ना, आम्ही लहान असताना असंच रडत होतो. पण असं आम्हाला समजवत होते सगळे की तुझे ते दात किडले होते, घाण झाले होते म्हणून पडले, तर तुला नवीन दात पाहिजे असतील तर रडू नको असं म्हणत होते सगळे. तुला काय वाटतं, तुला नवीन दात नको का? मग तू रडून काय होतं? तुला वाईट कशाचं वाटायलंय? वाईट कशाचं वाटायलंय सांग तुला. आता तुझ्या फ्रेंड्सला पण आता कमेंट करा, ज्यांच्या बेबीला नवीन दात आले ना असे खराब पडून, तर ते पडायलाच पाहिजे का नाही. मग आपण छोटे असतो ना बाळ, ऐक ना, आपण छोटे असतो ना तेव्हा छोटे छोटे दात राहतात. मग जेव्हा आपण मोठे होतो, आता बघ माझे दात कसे, तर मोठे होतो ना आपण तेव्हा मोठे मोठे दात येतात. मग तू जर मोठा झाला आणि तुझे दात जर छोटे झाले तर तुला जेवण नाही करता येत, त्या दाताने व्यवस्थित चावता येत नाही, तुला काही पण खाता येत नाही, खायला प्रॉब्लेम येतो. मग त्यासाठी मोठे दात लागतात ना. मग सांग तुला कसे, छोटे दात पाहिजे का मोठे? मोठे. तुला किडलेले दात पाहिजे का स्वच्छ पांढरे शुभ्र मोठे पाहिजे? बोल, किडलेले पाहिजे का मोठे? दात पडलाय राजचा आणि ताप पण आलाय राजला थोडासा. कालपासूनच ताप होता अगोदरच, म्हणजे त्याचे दात हालायले वाटतं. असंच होतं राजला. जेव्हा अगोदर ना खूप हेल्दी आणि खूप छान राजची तब्येत होती बरं का, आणि खूप स्ट्रॉंग होता अगोदर. जसं जसं राज हिरडे काय म्हणतात ते दात काढायला लागलं तेव्हा, हाईट वाढायला लागले तेव्हा राजची तब्येत खूप खराब झाली. आता पण राजला ताप आलाय. तर हा व्हिडिओ करण्याचा मुद्दा असा आहे की तुमचे पण बेबी रडतात का मला सांगा. तुमचे जेव्हा कमेंट आले ना, मग तेव्हा बाळाला खरंच वाटेल की दात पडल्यानंतर मुलं रडत नाहीत, उलट स्ट्रॉंग बनतात, दात चांगले येतात, ते चांगलं असतं. त्यासाठी मी हा व्हिडिओ काढते. नंतर असं काही माझी इच्छा नव्हती की माझं बाळ रडताना मी व्हिडिओ काढा वगैरे. हे योग्य गोष्ट आहे रे बाळा, ते पडल्यानंतर नवीन येतात. तुम्ही पण सांगा तुमच्या बाळाचं. आमचं राज रडतोय म्हणून मला व्हिडिओ काढावा लागतोय की रडायची काही गरज नाही, आपल्याला नवीन दात येत असतात ना. तुला काय वाटतं सांग बरं. सांग ना, मी आहे ना तुझ्यासोबत. आहे ना बाळा, मी मम्मा आहे तर.
मम्मा आहे तर मम्मा आहे तर मम्मा जीवा मम्मा जीव आहे तुझ्याजवळ तर तू कशाला रडायला बाळा? माझी मम्मी काळजी घेते. मग तू रडतो कशाला बाळ? येतात नवीन दात येतात तुला. नवीन दात येत आहे ना तिथं आता ते दात पडले ना तिथे जीभ लावायची नाही. असं जीभ लावली की मग दात वाकडे येतात. हत्तीचे दात कसे असतात वाकडे? एलिफंटचे तसे वाकडे दात येतात जीभ लावल्यानंतर. आणि तू जीभ नाही लावलं ना स्वच्छ सगळे बाजूच्या दाताचं ब्रश वगैरे केलं दात स्वच्छ ठेवलं ना तेव्हा ना तिथं चांगले स्ट्रेट सरळ दात येतात. नाही रडणार ना तर? तू काय गुड बॉय का बॅड बॉय सांग यांना. गुड बॉय. मग स्माईल कर छान. कोणाची स्माईल छान आहे सांगा बरं, राजची का माझी? छान कर ना बाळा. आता रेडी होतो आमचा राज. उठलंच रडायला लागलाच. लव यू. मम्मा चला तुला मी दाखवते की व्हिडिओ दाखवते दात पडल्यानंतर कसं नवीन येतात काही नाही ते व्हिडिओ दाखवते. तेव्हा तुला छान वाटेल की बाबा नवीन दात येतात चांगली गोष्ट आहे म्हणून. गुड बॉय स्ट्रॉंग बॉय नाही रडत. चला मग माझे कामं तर ऑलरेडी त्याने उठण्याच्या अगोदर सगळं आवरलेलीच होती आणि नंतर पण काही मी आवरून घेतली. त्यानंतर आम्ही फ्रेश झालो आणि मग इकडे माझ्या पार्टनरने माझ्यासाठी स्पेशल असे बिस्किट पाठवलेले होते. चला म्हटलं आज छान असा कॉफी किंवा चहा घ्यायचा पण मूड झालेला होता तर त्यासोबतच इकडे मी आज माझा स्पेशल असा चहा बनवला आणि त्यानंतर असं मस्त असं डेकोरेट करून प्लेट घेतलं. कारण म्हटलं इतका प्रेमाने दिलेली गोष्ट अजून थोडीशी प्रेमाने जपली तर त्याच्यामध्ये अजून थोडंसं प्रेम दिसेल आणि ते प्रेमाने जास्त काळ टिकेल. तर त्याच्यामुळे छान असं इकडे मी प्लेट घेतलं आणि त्याच्यामध्ये माझ्या सपोर्टेड पार्टनरचे आणि माझे बिस्किट दोघांचे फेवरेट असे बिस्किट ठेवून दिले आणि साईडने इकडे पार्लेजी वाले. पार्लेजी म्हणजे पी नाव तर आलंच पाहिजे ना. चला म्हटलं अशा पद्धतीने डेकोरेट करून घेतलं आणि इकडे चहाचं प्लेट किंवा ताट म्हणू शकता तुम्ही. तर ते कसं दिसते सांगा बरं कमेंटमध्ये. मला खूप आवडलं बरं का हे बिस्किट तर मला खूप आवडतात. असं पण मी नॉर्मली खात असते पण आज म्हटलं थोडंसं चहासोबत खाऊयात कारण याच्या अगोदर पण एकदा मी चहासोबत खाल्लं होतं म्हणजे कॉफीसोबत ते मला खूप आवडलं होतं. त्याच्यामुळे आज पण थोडासा मूड झालेला त्याच्यामुळे इकडे घेतले मी आणि मग स्टार्टिंगला दोन्ही बिस्किट सेंटरमध्ये उचलले आणि मग टाकून दिलं चहामध्ये. आता म्हटलं एकच कशाला टाकायचं एकासोबत दोन्ही टाकले तर त्याचा आनंद वेगळाच येतो आणि त्याचे साथ काही तशीच राहिले पाहिजे. म्हटलं चला छान असे इकडे मी बिस्किट टाकून घेतले चहामध्ये आणि दोन्ही बिस्किट एकत्र चम्मचनं उचलून फिनिश करून घेतले. आज सकाळी मूड झाला म्हणून इतकाच ब्लॉग शूट केला होता. नेक्स्ट ब्लॉग लवकरच येईल. हा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण आज थोडासाच घेतला होता. राज काय बोलतो ते पाहण्यासाठी बाय बाय.